यावेळी आपण प्रहार जनशक्ती पक्षाकडून 3 उमेदवार दिले. त्या 3 उमेदवारांना आपण निवडणूक रिंगणात याच्यासाठी उतरवलंय कारण गेल्या 25 वर्षांमध्ये रत्नागिरी वीज, पाणी आणि रस्ते या 3 प्रश्नांच्या पलीकडे रत्नागिरीचे कुठलेही मुद्दे गेले नाहीत. विकास झाला नाही आणि जो विकास झालाय तो फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्या लॉबीचाच झालाय. बाकी सामान्य जनतेचा काही विकास झाला नाही. माझ्या वॉर्डमध्ये जो मला तिथला जो एकूण प्रतिसाद मिळतोय त्या प्रतिसादावरून माझी सीट 100% लागेल. रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कधी उतरलेला नव्हता. मात्र या निवडणुकीत हे उमेदवार उतरलेले आहेत आणि योगेश हळदवणेकर हे उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. काय सांगाल, आपण प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. पहिल्यांदाच बच्चू कडून कोणतरी उमेदवार या ठिकाणी दिला गेलाय. कसं वाटतं एकंदरीत, काय सांगाल? यावेळी आपण प्रहार जनशक्ती पक्षाकडून 3 उमेदवार दिलेत. प्रभाग 2 मध्ये मी स्वतः योगेश हळदवणेकर आणि सोनालीताई केसरकर यांना दिलाय आणि प्रभाग 8 मधून स्नेहा ठीक असे 3 उमेदवार आपण दिलेत. आणि ह्या 3 उमेदवारांना आपण निवडणूक रिंगणात याच्यासाठी उतरवलंय कारण गेल्या 25 वर्षांमध्ये रत्नागिरी वीज, पाणी आणि रस्ते या 3 प्रश्नांच्या पलीकडे रत्नागिरीचे कुठलेही मुद्दे गेले नाहीत. विकास झाला नाही आणि जो विकास झालाय तो फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्या लॉबीचाच झालाय. बाकी सामान्य जनतेचा काही विकास झाला नाही. त्याच्यामुळे या रिंगणात उतरवायचं वाटलं आणि मग बच्चू भाऊंसारख्या समाज धुरीण आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या नेत्याचा पाठबळ असल्यामुळे आम्ही त्यांची बॅट घेऊन रिंगणात उतरलोय. आपला नक्की अजेंडा काय असेल रत्नागिरी वासियांसाठी आणि काय एक स्वप्न घेऊन आपण या निवडणूक रिंगणात उतरलात? रत्नागिरीमध्ये सुसज्ज व्यायामशाळा, सुसज्ज दवाखाने, पाण्याची योजना जी राबवली गेली ती तुकरट राबवली, तर त्याच्यामुळे त्या योजनेला पर्यायी अशी काही योजना राबवता आली तर 24 तास पाणी मिळेल असं आपण बघू. रत्नागिरीतले रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसे होतील याच्याकडे लक्ष दिलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे प्रशासकीय कारभारात जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती वचक ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू. निराधार दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही काम करू आणि प्रभागातील गार्डनच्या पलीकडे जो काही विकास करायचा आहे तो आम्ही करू. मध्यंतरीच्या काळात तुम्ही समाजकार्य करत होतात. एकंदरीत उन्हाळ गुरांचा प्रश्न जो आहे हा आता रत्नागिरीकरांना हैराण करतोय आणि तो ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. तुम्ही स्वतःहून त्या काही गुरांच्या गळ्यात रेडियमचे बेल्ट घातलेत. त्या गुरांसाठी तुमचं एक काय धोरण असेल? आपल्या इथे रत्नागिरी नगर परिषदचा कोंडवाडा नाहीये, पण माझ्या इलेक्शनच्या नंतर आपण रत्नागिरीमध्ये उत्तम अशी गोशाळा बांधून ती माझ्या थ्रू म्हणजे माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून मी ती शाळा चालू करेन आणि त्याच्यामध्ये ही मोकाट गुरं बाहेर असतील त्यांच्यासाठी व्यवस्था केली जाईल. त्यांना नैसर्गिकरित्या चारा उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजे कुठूनही तो सुका चारा न आणता आपण फ्लोअर शेती जी करतो, सेंद्रिय शेती, त्या पद्धतीने चारा उगवून त्यांना घालण्यात येईल आणि मग ती मोकाट फिरताना दिसणार नाहीत. आता आपण बेल्ट घातलेत कारण अपघात ज्यावेळी होतो ना रात्रीच्या वेळी त्यावेळी ती गुरं दिसत नाहीत, त्याच्यामुळे ते रेडियम बेल्ट घातलेत. पण ही आमची मोहीम पुढे चालूच राहणार आहे की हा निवडणुकीचा भाग नाही, हा भूतदयेचा भाग आहे. तो आम्ही कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत. काय विश्वास होता आपल्याला कितीच्या फरकानं आपण निवडून याल? मी तर माझ्या वॉर्डमध्ये जो मला तिथला जो एकूण प्रतिसाद मिळतोय त्या प्रतिसादावरून माझी सीट 100% लागेल. उर्वरित माझे 2 उमेदवार आहेत, तेही असं मिळून आम्ही 3 उमेदवार साधारणतः प्रत्येकी 500-500चं लीड घेऊन जिंकून येऊ. नक्कीच. तर हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आणि त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती सांगितलेली आहे. जनतेच्या विकासासाठी ते झटणार आहेत. सचिन सावंत, नवराष्ट्र, रत्नागिरी.